राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे महायुती सरकारने पाठ फिरवल्याने समन्वय समितीने 21 एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना रखडल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल होत असून रिक्त पदे भरणे आणि जुनी पेन्शन लागू करण्यासह 18 मागण्यांसाठी हा एल्गार पुकारलाय. वारंवार आंदोलने करूनही सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने 17 लाख कर्मचारी संपात सामील होणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची भीती असून सामान्यांचे हाल झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिलाय. बोंदू अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जाताना धोत्रे गावानजीक त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात डॉक्टर शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहे. खरात प्रकरणात SITने शेळके यांचा जबाब नोंदवला होता. त्यामुळे या अपघाताबाबत आता घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून राजकीय वर्तुळातून चौकशीची मागणी होते. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाच्या आड केंद्र सरकार सत्तेचा अमरपट्टा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांना शिक्षा आणि लोकसंख्या वाढवणाऱ्या उत्तरेकडील राज्यांचा संसदेत टक्का वाढवणं हा अजब न्याय असल्याचं त्यांनी म्हटलं. सत्तेच्या हव्यासापोटी देशाचे हिंदीकरण झाल्यास दक्षिणेकडील राज्यांमध्ये असंतोष पसरेल आणि देश दुबंगला जाईल असा इशारा देत त्यांनी आज सुपात असलेले उद्या जात्यात येतील असं म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. केंद्र सरकारने मांडलेले महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे महिला सक्षमीकरणासाठी नसून तो देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. या विधेयकाद्वारे सरकार जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा बाजूला सारत असून OBC समाजाचे प्रतिनिधित्व हिरावून घेण्याचा हा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच दक्षिण भारतीय आणि ईशान्येकडील राज्यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न देशविरोधी असल्याचं सांगत जुन्या स्वरूपातील महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 16 एप्रिल 2026 पासून लागू करण्याची अधिसूचना मध्यरात्री जारी केली. 2023 मध्ये संसदेने हा कायदा मंजूर केला होता, परंतु अंमलबजावणीसाठी अधिकृत तारीख जाहीर केली नव्हती. या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 3 नवीन विधेयके आणली आहेत, ज्याद्वारे 2029च्या निवडणुकांपासूनच आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र कायदा लागू होण्यापूर्वीच दुरुस्ती विधेयक सादर केल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता ही नवी विधेयकं मंजूर करण्यासाठी संसदेत विशेष बहुमताची गरज असून राजकीय पेच निर्माण झालाय. राजधानी दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2026-2030चा मसुदा जाहीर केला असून त्या अंतर्गत 1 एप्रिल 2028 पासून नवीन पेट्रोल आणि CNG दुचाकींच्या नोंदणीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. दिल्लीतील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचा वाटा 67% असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. या धोरणानुसार नवीन रिक्षांची नोंदणी 2027 पासून तर सरकारी वाहने आणि डिलिव्हरी वाहनेही टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक केली जातील. जुन्या वाहनांवर त्वरित बंदी नसली तरी नवीन खरेदीसाठी केवळ EVचा पर्याय उपलब्ध असेल. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून रोड टॅक्समध्ये सवलत आणि विशेष सबसिडी दिली जाणार आहे. इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान 10 दिवसांचा तात्पुरता युद्धविराम लागू होताच विस्थापित नागरिकांनी दक्षिण लेबनॉनमधील आपल्या गावांकडे धाव घेतली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानंतर बेरूत आणि दक्षिणेकडील भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. 46 दिवसांच्या भीषण संघर्षानंतर अनेक शहरे उद्ध्वस्त झाली असून नागरिक आपल्या घरांची पाहणी करण्यासाठी परतत आहेत. मात्र सीमेवरील तणाव आणि न फुटलेल्या स्फोटकांमुळे लेबनीज लष्कराने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. परिस्थिती अजूनही नाजूक असल्याने अनेक नागरिक कायमस्वरूपी राहण्याबाबत साशंक असून सावध पवित्रा घेत आहेत.
गौतम अदानी यांनी आपल्या समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान पुन्हा मिळवलाय. ताज्या आकडेवारीनुसार अदानींची एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून अंबानी 90.8 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानी आहेत. जागतिक क्रमवारीत अदानी सध्या 19व्या क्रमांकावर असून एलन मस्क 656 अब्ज डॉलर्ससह अव्वल स्थानी कायम आहेत. पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि बंदरे या क्षेत्रातील अदानी समूहाच्या विस्तारामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी भर पडली असून गेल्या काही वर्षांपासून अंबानी आणि अदानी यांच्यात या स्थानासाठी मोठी चुरस पाहायला मिळते. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने आता सरकारी साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सुकेश चंद्रशेखरने फसवणुकीच्या पैशातून तिला कोट्यवधीच्या महागड्या भेटवस्तू दिल्याने ईडीने तिला आरोपी केलं होतं. मात्र आता जॅकलिनने तपासात पूर्ण सहकार्य करत सत्य समोर आणण्याची इच्छा पटियाला हाऊस कोर्टात व्यक्त केली आहे. यासाठी तिला ईडीकडे औपचारिक अर्ज करावा लागेल. जर हा अर्ज मंजूर झाला तर तिला शिक्षेत मोठी सवलत मिळू शकते. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी जॅकलिनने हे पाऊल उचलल्याचं मानलं जातंय. IPL 2026च्या धावपळीत विराट कोहली एका नव्या सोशल मीडिया वादामुळे चर्चेत आलाय. जर्मनीची प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर लिज लाज हिच्या इंस्टाग्राम फोटोला विराटने लाईक केल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट व्हायरल झालाय. यावरून नेटकऱ्यांनी चिकूबाई प्रायव्हेट ID बनवा अशा कमेंट्स करत विराटला ट्रोल केलंय. यापूर्वी अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला लाईक केल्यावरही विराटने तो अल्गोरिदमचा दोष असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. लिझलाज ही भारतात लोकप्रिय असून ती येथील खाद्य संस्कृतीवर व्हिडिओ बनवते. या कथित लाईकवर विराट किंवा अनुष्का शर्माकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.